दण्डवतुः पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं मालनी परमानन्दनं वन्दे श्रीचक्रधरविभुं वन्दे श्रीचक्रधरविभुं सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी की जय। दंडवतुः। तर आपण महानुभाव पंथीय ज्ञान या चॅनलवर महानुभाव पंथाविषयी आपण जे ज्ञान ऐकत आहोत त्या विषयावर आपण बोलणार आहोत। मागं आपण ऐकलं की परमेश्वर प्राप्तीचे अडथळे, परमेश्वर प्राप्त करण्यासाठी काय काय अडथळे होते ते आपण ऐकलं। ह्या भागामध्ये आपण ऐकणार आहोत की परमेश्वर प्राप्तीचे अडथळे जे होणारे आहेत त्याच्यापासून दूर करणारा मार्ग म्हणजे महानुभाव पंथ कसा आहे या विषयावर आपण ऐकणार आहोत। की परमेश्वर प्राप्तीसाठी प्रत्येक जीव मार्ग शोधित असतो। ज्या व्यक्तींना माहीत झालं की परमेश्वर प्राप्ती केल्याशिवाय आपल्याला मोक्ष मिळत नाही म्हणून त्याचा मार्ग शोधण्यासाठी तो प्रयत्न करतो, पण या अडथळ्यांमुळे तो जीवनाच्या मृत्यूच्या फेऱ्यामध्ये तो भटकत असतो। त्यामुळे काही जीव भौतिक सुखाच्या मागे धावत असतात, तर काही जीव अन्य देवतांच्या कर्मकांडात अडकून पडले आहेत। परमेश्वर प्राप्तीसाठी मार्ग शोधत असताना आपल्याला परमेश्वराचं ज्ञान होणं फार महत्त्वाचं आहे। परमेश्वराचं ज्ञान नसल्यामुळं आपण काय करतो, कर्मकांडांच्या मागं अडकून बसलेलो असतो। आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी श्री चक्रधर स्वामीजींनी महानुभाव पंथाची स्थापना केली व समस्त मानवजातीला मोक्षमार्ग दाखवला आहे। म्हणून काहींनी महानुभाव पंथ स्वीकार केला आणि ते मोक्षमार्गाचे वाटसरू झालेले आहेत। कारण मोक्ष देणारा खरा पंथ हा परमेश्वर पंथ आहे, हा प्रतिती पंथ आहे। आणि परमेश्वराला प्राप्त करून घेणे ह्याच पंथाचे ध्येय फक्त परमेश्वराला प्राप्त करून घ्यावं हाच आहे। आणि या पंथाचे वैशिष्ट्य असं आहे की हा पंथ भक्तिमार्गापेक्षा सर्वश्रेष्ठ असा परमेश्वर प्राप्तीचा पंथ आहे। म्हणजे जे आपण काही भक्ती करत असतो ती फक्त वरवडे देखाव भक्ती आणि व्रत वैकल्प उपास वगैरे करणे, उपासना करणे असे अनेक प्रकारचं आपण करत असतो। आणि त्यामध्ये तसा हा महानुभाव पंथाचा जो काही विशिष्ट प्रकार आहे तो असा आहे की तो सर्वश्रेष्ठ फक्त परमेश्वर प्राप्तीचाच पंथ आहे आणि परमेश्वराचं एकच भक्ती करत असतो। कारण या पंथाची स्थापना मानवनिर्मित नाही, म्हणजे माणसाने निर्मित केलेली नाही, तर स्वतः परमेश्वर अवतार भगवान श्री चक्रधर स्वामीजींनी यांनी हा पंथाचा स्थापना केला आहे। आणि हा पंथ कसा आहे, सर्व जगत मान्य आहे। भगवान श्रीकृष्ण यांनी सुद्धा निरूपण केला भगवद्गीतेवर आधारित आहे। हा पंथ काही दुसरा नाही तर भगवद्गीतेवरच आधारित आहे। आणि भगवद्गीता जे सांगितलं आहे ते श्री चक्रधर स्वामीसुद्धा सांगितलेलं आहे मराठीत करून। म्हणून हा पंथ काही वेगळा नाही आहे। गृहस्थ धर्मी जे आहेत, जे उपदेशी आहेत, ज्यांनी परमेश्वराच्या पंथामध्ये प्रवेश केला आहे त्या धर्मियांना आचरण्यासाठी फार सोपा आहे। कसा सोपा आहे तर या पंथामध्ये व्रत व वैकल्प उपास तापास करण्याची गरज सांगितलेली नाही आहे। देवता भक्ती नाही, सूची असूची म्हणजे जातीभेद वगैरे हा याच्यात प्रकार या पंथामध्ये नाही। त्यानंतर तिथीवार म्हणजे या दिवसाला ही देवताची भक्ती करा, त्या दिवसाला ती देवताची भक्ती करा, याचीसुद्धा आपली आवश्यकता नाही आहे। त्यानंतर तंत्रमंत्र जप वगैरे याच्याने देव पावेल याचीसुद्धा काळजी करायची गरज नाही, हे सुद्धा करायची गरज नाही। किंवा देवदेवतांचा कोप होईल, आपल्यावर पितृ नाराज होतील, पिंडदान करावं लागेल अशीही या पंथाची रूढी नाही। आणि या पंथाचे परंपरा कर्मकांडांचे याला बंधन नाही की या दिवशी हेच कर्म करायला पाहिजे, ह्या टायमाला तेच कर्म करायला पाहिजे असंही या ठिकाणी बंधन नाही आहे। फक्त काय आहे, एक विशिष्ट आहे या पंथाची की एक विधा भक्ती करायची, एका परमेश्वराची भक्ती करायची, एका परमेश्वराचे नामस्मरण करायचं आणि त्या परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे आचार करायचा आणि सर्व धर्माचा त्याग करून एकट्याला शरण यायचं आणि परमेश्वराने जे नियम सांगितलेले आहेत त्याप्रमाणे वागायचं। याच्यानं जीवन सार्थकी लावणं एवढेच या पंथाचं कार्य आहे। या पंथाचं लक्षणच आहे की हा पंथ फक्त परमेश्वर प्राप्ती करून घ्यावा याच्यासाठी याची मार्ग आहे हा। म्हणून एवढा सोपा
आणि साधा सरळ धर्म पंथ कुठंच नाही. कारण प्रत्येक पंथामध्ये कुठं ना कुठं माणसं अटकलेले आहेत आणि त्याच्यामुळं त्यांना वेळ तर काढायला मिळतोच, परंतु वेळसुद्धा वाया जातो. परंतु ह्या पंथामध्ये एक विशिष्ट आहे की याच्यामध्ये एकदा उपदेश घेतला, परमेश्वराच्या ठिकाणी गुरु केला की गुरुने सांगितल्याप्रमाणे स्मरण करणे आणि प्रपंचामध्ये कामही करणे आणि त्याच्यामध्ये आपलं स्मरण करणे, पूजा अवसर करणे, वेळ मिळाला तसं मार्गात सेवा करणे आणि मार्गामध्ये जाऊन अन्नदान क्रिया करणे. परंतु जसं अन्य याच्यामध्ये जसं तंत्र मंत्र जाप पितृ वगैरे पक्ष जे काय आहे त्याच्यामध्ये पिंडदान करणे वगैरे, उपास तापास वगैरे, व्रत वैकल्प, देवतांची भक्ती वगैरे या गोष्टीची ह्या मानवा पंथामध्ये काही आवश्यकता नाही आहे. कारण हा सर्वात श्रेष्ठ पंथ म्हणजे हा परमेश्वर पंथ आहे आणि परमेश्वर म्हणजे सर्व देवतांचाही स्वामी आहे, सर्वांचा, म्हणून तो मुख्य आहे. आणि मुख्याला जर आपण कधी त्याची भक्ती करत असाल तर मुख्य जसं एखादा राजा आहे, राजा जर मुख्य आहे त्याची जर तुमची जर ओळख असेल तर प्रजाकडे जायची गरज नाही. तशा प्रकारे एका परमेश्वराची जर आपण भक्ती केलं तर त्यांच्या शक्तींकडं आपला जायची गरज नाही, त्यांच्या दासींकडे जायची गरज नाही. कारण जो परमेश्वर देणार आहे तो सर्व देणार आहे, म्हणून कोणाकडे जायची गरज नाही. म्हणून महानुभाव पंथामध्ये एकेश्वरी म्हणजे एकाच परमेश्वराची भक्ती केली जाते. त्यांच्या ज्या शक्ती आहेत, देवता आहेत, चेतनाशक्ती आहेत, त्यांच्याकडं त्यांची भक्ती केली जात नाही. कारण हा सर्वश्रेष्ठ पंथ आहे. हा पंथाचंच जे काही मूळ पाय आहे तो म्हणजे मोक्षमार्ग, म्हणजे परमेश्वर प्राप्ती करून घेणे, जन्ममरणापासून सुटका करून घेणे. तर असं आहे. तर मानवा पंथ जो हा श्रेष्ठ पंथ आहे आणि म्हणून या पंथाची भक्ती केली गेली पाहिजे. तर या पंथाचा इतरांचा दृष्टिकोन कसा आहे की मानवा पंथ हे सर्वात श्रेष्ठ, सोपा आणि साधा परमेश्वर प्राप्तीचा मार्ग आहे. तरी या पंथाचे जे काही उपदेश आहेत ज्यांनी गुरु केले त्या समाजामध्ये एवढ्या कमी प्रमाणात आहेत. तर कमी प्रमाणात का आहे? कारण या पंथामध्ये काही बंधनं आहेत आणि ते बंधनं म्हणजे कसं आहे की सप्तव्यसनापासून दूर राहावं. म्हणजे दूतम मध्यम पितितम चम पापाहार चौरम परदार सेवा वेशागमन. म्हणजे याच्यामध्ये मांस भक्षण करता येत नाही, याच्यामध्ये दारू वगैरे पिता येत नाही, याच्यामध्ये दूध खेळता येत नाही, म्हणजे याच्यामध्ये पापाहार सेवन करता येत नाही, परदार सेवा सेवन करता येत नाही. असे जे काही नियम आहेत ते नियमांचा त्याग करावा लागतो. त्यानंतर खाण्यापिण्यामध्ये सुद्धा याला नियम पाळावे लागतात. तर अशा प्रकारे म्हणून या महानुभाव पंथाचे ज्ञान नसल्यामुळं आणि हा महानुभाव पंथ मोक्षप्राप्ती करून देणारा सर्वश्रेष्ठ असल्यामुळं सुद्धा याचं ज्ञान लोकांना कमी आहे आणि त्या प्रमाणामध्ये या पंथाला लोक थोडंसं घाबरतात. का? कारण समाजामध्ये फिरताना याला काही नियम असतात, त्याच्यामुळे यांना असं वाटतं की गुरु करायला नको आहे, म्हणून त्यांच्यावर जे बंधनं नको आहेत. कारण खायला प्यायला मजा मारायला त्यांना असं वाटतं की दारू पिणं, मांस भक्षण करणं यांच्यावर आपल्याला नियम नको, म्हणून या महानुभाव पंथामध्ये ते लोक घाबरतात आणि एवढं समाजामध्ये अज्ञान असल्यामुळं एवढ्या कमी प्रमाणात आपले उपदेशी असतात. तर कारण खरा अनमोल जे रत्न असतात ते कमी असतात, अनमोल हिरेसुद्धा कमी असतात. त्याच्यामुळं जे श्रेष्ठ भक्ती आहे ते सर्वांमध्ये पसरत जात नाही. याला अनेक जन्माचं पुण्य कमावं लागतं. अनेक जन्माचं काहीतरी पुण्य कमवलेलं असेल तरच या महानुभाव पंथामध्ये प्रवेश मिळतो आणि या महानुभाव पंथामध्ये प्रवेश मिळाला माणूस धैर्यशाली असतो. समाजामध्ये कसं राहायचं, काय राहायचं याच्यासाठी त्याला धैर्य ठेवावं लागतं आणि परमेश्वरासाठी प्राप्तीसाठी त्याने प्रयत्न केला असा प्रश्न जो काही कमी का आहेत भाव पंथामध्ये, तर असा प्रश्न वाटणे आपल्याला साहजिकच आहे. पण याचे उत्तर असं आहे की बाजारात स्वस्त आणि दिखाऊ माल जिथं मिळतो, स्वस्त माल जिथं मिळतो, दिखाऊ माल मिळतो, तिथं लोक जास्त गर्दी करतात. पण जे हिरेजड जव्हाराच्या दुकानात बोटावर मोजणे इतकेच लोक तिथं जातात. कारण तिथं तिकडं किंमत नाही किंवा त्यांना किंमत कळत नाही त्या गोष्टीची. आणि म्हणून त्याला कारण की हिरे जवाहर घेण्यासाठी माणसाकडे त्याची पारख पाहिजे आणि आर्थिक सुद्धा कुवत लागते. तशा प्रकारे मनुष्य जन्मामध्ये येऊन त्याचं अनेक जन्माचं पुण्य पाहिजे की या पंथामध्ये प्रवेश करावा आणि त्यांचे यांच्याकडं पारखसुद्धा पाहिजे की कोणचा पंथ कसा आहे बा, काय आहे याचं ज्ञानसुद्धा पाहिजे, त्याच्यामध्ये त्याने प्रवेश केला पाहिजे. तर या गोष्टीकडे ज्यांच्याकडे असतात ते लोक हिरे जवाहराच्या दुकानात जसे जातात तशा प्रकारे ज्याला परमेश्वराची आवड आहे, ज्याला मोक्ष पाहिजे असेल, ज्याला परमेश्वर काय आहे याचं ज्ञान त्याला जाणून घ्यायचे असेल, तोच या पंथामध्ये प्रवेश करत असतो. म्हणून त्या जीवाची पंथीय ज्ञानाची पात्रता
आणि मागील जन्मीच्या परमेश्वर प्राप्तीचा अधिकार असतो. म्हणून लोक हे महानुभाव पंथामध्ये अनुयायी होतात. असे कुठेही रस्तोरस्ती काही महानुभाव पंथ होऊ शकत नाही. कारण परमेश्वर खरा जो आहे त्याच्यासाठी प्राप्त होण्यासाठी, त्याला प्राप्त करून घेण्यासाठी एखादा धडपड करतो, लाखातून एखादा याच्यामध्ये येतो. म्हणून महानुभाव पंथात गर्दी कमी दिसते. हा पंथ कमी प्रमाणात दिसतो आपल्याला. इतरांनासुद्धा ज्ञान प्राप्त करून अधिकार जोडता येतो. तर या महानुभाव पंथामध्ये इतरसुद्धा ज्ञान करू शकतात, परंतु त्याला प्रयत्न करावा लागतो, तेव्हाच ते ज्ञान होत असतं. म्हणून गीतामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की अध्याय 7व्या अध्यायामध्ये सुद्धा सांगतात आणि 3ऱ्या श्लोकामध्ये काय म्हणतायत की मनुष्याणां सहस्रेषु क्वचिदति सिद्धये यततामपि मां सिद्धानां कच्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. म्हणजे श्रीकृष्ण महाराजसुद्धा सांगतात अर्जुनाला की अर्जुनाने विचारलं की परमेश्वरा, तुम्ही जर एवढे श्रेष्ठ आहात तर तुमच्याकडं जे काही प्राप्त करण्यासाठी जे काही आहेत लोक मनुष्य, ते तुम्हाला कसे ओळखत नाही. तर त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज म्हणतात, हजारो लोकांमध्ये कोणी एखादाच माझ्या प्राप्तीकरता प्रयत्न करत असतो. कारण जगामध्ये भरपूर मनुष्य जात आहे आणि त्यामध्ये 1000 लोकांमध्ये एखादाच माझ्या प्राप्तीकरता तळमळ करेल. ज्याला परमेश्वर पाहिजे असेल, ज्याला मोक्ष पाहिजे असेल, तो एखादाच करू. आणि प्रयत्न करणाऱ्या योग्यांमध्ये सुद्धा, आणि त्या हजारो तो उपदेशी घेतातच समजा, लाखो उपदेशी झाले समजा, पण त्याच्यामध्ये सुद्धा एखादाच प्रयत्न करत असतो. कोणी एखादाच परमेश्वराच्या ठिकाणी परायण होत असतो. परमेश्वराच्या ठिकाणी त्याचं प्रेम, आवड, चित्त, नामस्मरण असा एखादाच त्याच्यामध्ये आहे. उपदेशी भरपूर आहेत, गुरु केलेले भरपूर आहेत, पण त्याच्यापैकी सुद्धा एखादाच परमेश्वराच्या ठिकाणी मन लावलेला आहे. आणि असा मतपरायणापैकी कोणी एखादाच परमेश्वराला यथार्थ रूपाने जाणत असतो, आहे का नाही. कारण पशुप्रमाणे खाणे पिणे मौज मजा करणे. जसं पशु आहेत, कुत्रे आहेत, मांजरे आहेत, हे सुद्धा पोट भरतायत, खातायत, पितायत, मौज मजा करतायत. तशा प्रकारे मनुष्य जीवनामध्ये सुद्धा आपण खातोय, पितोय, मौज, वास्तविक मनुष्य आहेत. परंतु खाणे पिणे मौज मजा न करता तो वास्तविक मनुष्य आहे. तो नीती आणि धर्मशास्त्रानुसार आचरण करतो असतो. त्याला ज्ञान बी असतं, त्याला विचारशक्ती आहे दिलेलं आहे मनुष्याला. तो हजारातून एखादा परमेश्वराला, देवतेला, जीवाला ओळखून परमेश्वराची एक भक्ती करतो. म्हणजे असा जो मनुष्य आहे तो लाखामधून एखादाच परमेश्वराचं ज्ञान करून त्याची भक्ती करतो. या एकच भक्ती करणाऱ्यांपैकी कोणी हजारातून एखादा परमेश्वराला, लिडेला, मूर्तीला, नाम, लिडा, मूर्तीचेष्टा, चतुर्स्मरण, चतुर्दुःख, परमेश्वराचं ज्ञान करून तो यथार्थ जाणतो. प्रत्येक व्यक्ती जाणू शकत नाही. म्हणून हा साधासुद्धा पंथ नाही, तर या पंथामध्ये फार मोठा अधिकार लागतो. केवळ परमेश्वर प्राप्तीची उत्कंठा, अभिलाषा असणारा यथार्थ जाणतो. ज्याला परमेश्वर प्राप्त पाहिजे, ही अभिलाषा उत्पन्न झाल्यावर तो काय करतो, पूर्ती करता परमेश्वर प्राप्त व्हावं म्हणून तत्वता, यथार्थ मार्गदर्शन जिथं आहे तिथं तो जातो. निस्वार्थीपणाने जीवनमुक्त महापुरुष आणि तो मिळवण्यासाठी त्या अशा गुरुच्या चरणामध्ये जातो आणि त्याच्या ठिकाणी तो ज्ञान घेतो, ज्ञानासाठी तळमळ करतो आणि परमेश्वर कसा प्राप्त होईल याच्यासाठी तळमळ करतो. म्हणून या मानवा पंथामध्ये प्रवेश करणं ही लाखातून एखाद्याची महान भाग्याची गोष्ट आहे. कारण या पंथाचं ज्ञान हे सखोल आणि न संपणार आहे. त्याच्यामुळं याच्यासाठी साधासुद्धा मनुष्य नाही लागत, तर याच्यासाठी धैर्यशाली पुरुष लागतो आणि म्हणून तेव्हाच आपण परमेश्वराला प्राप्त करू शकतो. नाही तर साधंसुद्धा लोकांसाठी हे नाही. परंतु परमेश्वर प्राप्त करणं हे श्रेष्ठ ध्येय आहे आणि ते तुम्हाला प्राप्त करायचे आहे तर त्याच्यासाठी कष्ट तर करावाच लागेल. कोणतीही गोष्ट आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला कष्ट करावाच लागतो. तर अशा प्रकारे परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी आपण तळमळ केली गेली पाहिजे, परमेश्वर प्राप्त करून घ्यायला पाहिजे. आणखी 6व्या श्लोकामध्ये सुद्धा श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन विचारतोय की प्रयत्नादत्त मानस्तु योगी संशुद्ध किल्बिष अनेक जन्म संसिद्ध तपो याती परामगती. म्हणजे मागील अनेक जन्मानंतील संस्काराच्या बळाने, म्हणजे श्रीकृष्ण महाराज सांगतात अर्जुनाला की अनेक जन्माच्या संस्कारामुळे, अनेक जन्मामध्ये आपण काहीतरी परमेश्वराची क्रिया आपल्याकडून घडली असेल आणि त्या संस्कारामुळे, योग्यतेमुळे प्रयत्नपूर्वक ध्यान योगामध्ये सिद्ध होतात. त्यांनाच परमेश्वराची आवड निर्माण होते, त्यांच्याकडूनच क्रिया होतात आणि ते या पंथामध्ये प्रवेश करतात.
या जन्मात सर्व पापांचा आणि कर्माचा नाश करून घेतात आणि ते परमेश्वराचं मनिदल करतात आणि आपल्या कर्माचा नाश करून घेतात आणि ताबडतोब परमेश्वराच्या प्राप्तीलासुद्धा जाऊ शकतात. म्हणून हा पंथ हा काय साधासुद्धा नाही आहे, हा मोक्षपंथ आहे. परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची असेल तरच याच्यामध्ये प्रवेश करावा लागतो. नाही ते हौसे नवसे गौसे म्हणून प्रवेश करतात, गुरु करतात, तर त्यांना परमेश्वर प्राप्ती होत नाही. म्हणून उपदेश घ्यायचा असेल तर तो एकच हेतू की आपल्याला परमेश्वर कसा प्राप्त होईल आणि परमेश्वर प्राप्त म्हणजेच मोक्ष कसा मिळेल, जन्ममरणापासून कशी आपली सुटका करून घेऊ, याच्यासाठी हा करा श्रेष्ठ नियम आहे. म्हणून याच्यासाठी आपण आचरण करायला पाहिजे. तर अशा प्रकारे या महानुभाव पंथामध्ये लोक जे येतात ते भाग्यशाली असतात. म्हणून या महानुभाव पंथामध्ये येणारे जे लोक आहे यांचे अडथळे दूर करणारा मार्ग जर असेल तर महानुभाव पंथ आहे. सर्व जे अडथळे आहेत आपल्यामध्ये येणारे, मालमत्ताची आवश्यकता असेल, संबंधीची आवश्यकता असेल, पैशाची आवश्यकता असेल, त्याच्यामध्ये आपली आसक्ती जी आहे त्या आसक्तीपासून दूर करणारा हा महानुभाव पंथ आहे. म्हणून आपली मोहममता मायामध्ये आपलं जीवन वाया चाललं आहे आणि म्हणून परमेश्वराचं ज्ञान जर आपल्याला झालं तर त्याच्यापासून आपण दूर होऊ शकतो. तर हा महानुभाव पंथच आपल्याला दूर करू शकतो. आणि एकटं जाणं आहे, एकटं येणं आहे. आपण येताना एकटे आलेलो, जाताना एकटे जाणार आहेत, आपलं काहीच नाही आहे असं ज्यावेळेस आपल्याला अंतःकरणापासून समजेल आणि आपल्याला तारक परमेश्वरच आहे हे जेव्हा त्याला जीवाला समजेल त्याच वेळेस आपण परमेश्वर प्राप्त करू शकतो. परमेश्वरासाठी तो जीव प्रयत्न करू शकतो. तर असं महानुभाव पंथामध्ये श्रेष्ठ मार्ग हा महानुभाव पंथ आहे. तर अशा प्रकारे महानुभाव पंथाच्या ज्ञानामध्ये आपण ऐकत आहोत. तर पुढचं भाग आपण पुढच्या याच्यात घेऊ. दंडवत हो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.